नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण जुन्या साडीचा रियूज बघणार आहोत। त्याच्यासाठी ही अशी साडी घडी करून ठेवलेली आहे। तुम्हाला ही दिसत असेल, या पद्धतीने ही अशी घडी केलेली आहे आणि पदराकडच्या बाजूकडनं मी इथे 1 मीटर कापड कट करून घेणार आहे। तुम्ही हे 80 सेंटीमीटर सुद्धा घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे जर ब्लाउज पीस असेल त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात किंवा ओढणी असेल ओढणीचा सुद्धा वापर करू शकतात। आता इथे मी 1 मीटर कापड कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग आता काय करायचं आहे, ही अशी घडी घातलेली होती। आता हे कापड असं केलं आणि ह्या बाजूने एका बाजूने ही जी ओपन साइड आहे त्या बाजूने मी इथे 4 इंच किंवा आपल्या हाताच्या 4 बोटाने एवढं कापड मी इथे कट करून घेतलेलं आहे। ह्या पट्ट्या इकडच्या काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आता काय करायचं आहे, ह्या कापडाला चारही बाजूने हे असं डबल फोल्ड करून इथे सिलाई मारायची आहे धागे लॉक करण्यासाठी। अर्धा इंचावर पहिला फोल्ड करायचा आहे, त्याच्यानंतर दुसरा अर्धा इंचावर असं 1-1 इंच हे फोल्ड करण्यात जाणार आहे। चारही बाजूने मी आता इथे फोल्ड करून घेत आहे। आता हे असं हे बघा, इथे चारही बाजूंनी मी आता हे असं फोल्ड करून घेतलेलं आहे। धागेही लॉक झालेले आहेत। त्यानंतर आता काय करायचं आहे, जशी आपण पहिली घडी घातली होती त्याप्रमाणेच इथे ही अशी घडी घालायची आहे आणि इथे मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे। ह्या इथे ही अशी सिलाई घ्यायची आहे आणि इकडे ही अशी, आणि इकडची जी बाजू आहे ती ओपन ठेवायची आहे। कुठलीही एक बाजू खालची किंवा वरची ओपन ठेवायची आहे। आता इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे ह्या बाजूला सुद्धा आणि इकडे सुद्धा पॅक करून घेतलेलं आहे आणि इथे हे असं ओपन आहे। त्यानंतर काय करायचं आहे बघा, सिंपल आता असं इथे आपल्याला फोल्ड करायचं आहे। हे सरळ बाजूच आहे, सरळ बाजूनेच आपण हे फोल्ड करत आहोत हे असं, आणि वरती 5-6 इंच अंतर सोडून हे फोल्ड करायचं आहे। 5-6 इंच वरती अंतर राहील एवढं सोडून इथे फोल्ड केलेलं आहे। त्यानंतर आता इथे सिलाई घ्यायची आहे, इकडे ही अशी आणि इकडे अशी, ही अशी सिलाई मारून घ्यायची आहे। आता मी इथे सिलाई मारून घेत आहे जसं मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे। आणि त्यानंतर आता बघा, इथे सिलाई मारून झाल्यानंतर इथे 2 कप्पे तयार होतील। आता इथे मी हे 6 इंच अंतर सोडून इथे फोल्ड केलेलं आहे। सिलाई मारून झाल्यानंतर हा एक कप्पा तयार झालेला आहे आणि खालचा एक, असे 2 कप्पे इथे तयार झालेले आहेत। त्यानंतर काय करायचं आहे, ह्या ज्या आपण साईडच्या पट्ट्या कट केलेल्या होत्या त्या पट्ट्यांमधून 3 पट्ट्या, प्रत्येक पट्ट्यांमधून 3 पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत सारख्याच मापाच्या। या आता मी कट करून घेणार आहे आणि ह्याच्या दोरी बनवून घ्यायची आहे आपल्याला ह्याची। तर आता ह्या पट्टीच्या सुद्धा मी 3 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि हे असं दाखवल्याप्रमाणे सेंटरमध्ये दोन्ही काठ फोल्ड करून परत एकदा फोल्ड करून इथे सिलाई घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ह्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत। अशा मी 6 पट्ट्या तयार करून घेत आहे। आता ह्या तयार झालेल्या आहेत। आता बघा, सुरुवातीला एका बाजूने हे असे काठ फोल्ड करायचे आहेत डबल फोल्ड आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे। त्यानंतर मग दोन्ही जे काठ आहेत ते सेंटरमध्ये फोल्ड करून परत एकदा फोल्ड करून हे असं दाखवल्याप्रमाणे हे असं फोल्ड करून नंतर एकदा असं फोल्ड करून त्याच्यावर सिलाई घ्यायची आहे आणि अशा ह्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत। एकूण 6 पट्ट्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत। आता ही पट्टी तयार करते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा। आता बघा, ह्या सगळ्या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत। इथे जॉईंट कशा करायच्यात बघा, इथे ही पट्टी ठेवायची आहे, ही अशी एका बाजूला फोल्ड करायची आहे आतल्या बाजूला आणि जॉईंट करून घ्यायची आहे। आता इथे बघा, ही पट्टी जी आहे ती आतल्या बाजूला ही अशी फोल्ड करायची आहे आणि मग इथे ठेवायची आहे आणि शिवून घ्यायची आहे ह्या पद्धतीने। नंतर सेंटरमध्ये एक पट्टी जोडायची आहे सेम अशाच पद्धतीने आणि इकडच्या कॉर्नरला सुद्धा इथे एक पट्टी ही अशी जोडून घेतलेली आहे। आता ह्या तिन्ही पट्ट्या जोडून झाल्यानंतर काय करायचं आहे, त्या पट्टींचं मार्किंग खालच्या बाजूला करून घ्यायचं आहे समोरच्या बाजूला आणि तिथे हे मार्किंग
करून झाल्यानंतर तिथे ह्या दुसऱ्या 3 पट्ट्या जोडायच्या आहेत। आता हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे ह्या अशा पट्ट्या मी जोडून घेणार आहे साईडला ह्या अशा। आणि सेंटरमध्ये बघा आता ही पट्टी कशी जोडायची, तर सेंटरमध्ये फक्त वरच्या कप्प्यालाच ही पट्टी जोडायची आहे। हा वरचा जो कापड आहे त्यालाच ही पट्टी अशी जोडायची आहे। आता मी ही जोडून सुद्धा दाखवते। आता ही पट्टी जोडते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता बघा इथे ही अशी पट्टी ठेवायची जिथे मार्किंग केलेलं आहे तिथे, आणि मग डबल शिलाई घेऊन इथे ही पट्टी जोडून घ्यायची आहे। आता इथे मी ही पट्टी जोडून घेत आहे। आता ही पट्टी सुद्धा मी जोडून घेतलेली आहे। आता बघा याचा फायनल लुक। आता इथे सुंदर असं हे साडी कवर तयार झालेलं आहे। ह्या खालच्या कप्प्यात तुम्ही साडी ठेवू शकतात, वरच्या कप्प्यात ब्लाऊज पेटिकोट ठेवू शकतात किंवा आणि वेगवेगळ्या 2 साड्यासुद्धा तुम्ही इथे ठेवू शकतात। आणि हे असं पॅक करायचं आहे दोरीने, ह्या तिन्ही दोऱ्यांनी इथे हे पॅक करायचं आहे दाखवल्याप्रमाणे। हे असं तुम्हाला हा साडी कवर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आता इथे तुम्ही 2 साड्यासुद्धा ठेवू शकतात। आता खालच्या कप्प्यात एक साडी आणि दुसऱ्या कप्प्यात ही अशी दुसरी साडी, अशा तुमच्या इथे 2 साड्या एकाच साडी कवरमध्ये कवर होऊन जाणार आहेत। आणि हे असं पॅकिंग करू शकतात। हे असं तुम्हाला हा साडी कवर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।